आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतल्या आपल्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघातल्या शिवसेना पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघातल्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यासाठी श्री क्षेत्र येडोबा या पवित्र पुण्यनगरीमध्ये उपस्थित असलेले मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, आमचे सहकारी यवंतराव शेलार, अशोक अण्णा, डीपी जाधव, दिलीपराव चव्हाण, मिलिंद पाटील, या ठिकाणी प्रदीप जाधव, प्रदीप पाटील, हनुमंतराव अप्पा, सर्व व्यासपीठावर रवी, प्राध्यापक रवींद्र सोनवणे, इतर सर्व आता अज्ञात जे काही सर्व पदाधिकारी आहेत असे सर्व पदाधिकारी, उपस्थित मतदारसंघातून आलेले, प्रत्येक गावातून विभागातून आलेले सर्व कार्यकर्ते, उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी, सर्व तरुण युवा सहकारी, सन्माननीय मतदार बंधू आणि भगिनी, वेळ झाला आपल्याला 1चा कार्यक्रम 2ला चालू होईल असं साधारण प्रत्येकाला अपेक्षित असतं, पण कार्यक्रम चालू करायला आपल्याला 3-3:30 वाजले. आपल्याला सगळ्यांना पुन्हा आपापल्या भागामध्ये परत जायचे, त्यामुळे थोडंसं भाषणे मर्यादित आपण ठेवली. मी आज भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपले जे सर्व उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांचा आपल्याला या ठिकाणी परिचय करून देतो. जिल्हा परिषदेकरता गोकुळतर्फे हेळवा जिल्हा परिषद गटातनं आपले उमेदवार आहेत श्री अशोकराव दगडू पाटील. मधी सेंटर करा असा हात जोडा. तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातले उमेदवार आहेत सौभाग्यवती स्वप्ना अभिजित पाटील. म्हावशी जिल्हा परिषद मतदार, काय उचलायचं जरा, आता निवडणुकीत उभं राहिलाय, पावलं मोजून टाकायची नाही, झाप 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 पडली पाहिजे, बरोबर ना. म्हावशी जिल्हा परिषद मतदारसंघातले उमेदवार श्रीयुत भरत शंकर साळुंके. मल्हारपेठ जिल्हा परिषद मतदारसंघातले उमेदवार सौभाग्यवती विजया नानासाहेब कुंभार. मारुल हवेली जिल्हा परिषद मतदारसंघातले उमेदवार सौभाग्यवती योगिता संतोष गिरी. मंगरुळ हवेली जिल्हा परिषद मतदारसंघातली उमेदवार कुमारी मोनल महेश पाटील. नाळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातले उमेदवार सौभाग्यवती सुनीता तानाजी चाळके. आणि सुपले तांबे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार श्रीयुत विक्रम दिलीप पाटील. पंचायत समितीकरता गोकुळतर्फे हेळवा जिल्हा पंचायत समितीचे उमेदवार सौभाग्यवती मंगल दिलीप माने. येराडच्या उमेदवार गणातल्या सौ विद्या तुकाराम शिंदे. मुरुड गणातले उमेदवार सौभाग्यवती सविता विजय पवार. काळ्या वाजवा किंवा त्या उमेदवारांना जरा बळ आलं पाहिजे की नाही. तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातले उमेदवार श्री विकास हरिभाऊ जाधव. मावशी पंचायत समितीचे उमेदवार श्री मंगेश रामचंद्र मोरावडे. चाफळ जिल्हा परिषदेचे उमेदवार सौभाग्यवती राधिका प्रशांत पाटील. मल्हारपेठ जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार सौभाग्यवती अर्चना अमोल पाटील. मारुल हवेली पंचायत समितीचे उमेदवार सौभाग्यवती प्रियांका विक्रमसिंह देसाई. नागपूरचे जिल्हा पंचायत समिती उमेदवार श्री प्रशांत श्रीरंग पवार. संगरूर पंचायत समितीचे उमेदवार सौभाग्यवती संपदा संदीप जाधव. मंगरुळकोळे पंचायत समितीचे उमेदवार नितीन दत्तात्रय काळे, पण त्यांच्या पत्नी आलेल्या आहेत. नितीनला मी मुंबईला मिटिंगसाठी पाठवलं होतं, त्यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी आहेत, तिथे उमेदवार यांचे पतिराज नितीन दत्तात्रय काळे. पूर्वी आपण पत्नीला उमेदवारी द्यायचो, पती कार्यकर्ता असायचा, पती कामाला पाठवलाय म्हणून त्याच्या वतीनं वहिनीला उभं केलं. कुंभारगाव पंचायत समितीचे उमेदवार श्री सचिन गणपती यादव. बापूमध्ये आणि तुला गुलाम कसा नाही एवढं बचा, दुसरा आलाच वाटतं.
मागं राहिलो नकोस का? मागं राहिलो नकोस का? सगळ्याच्या कपाळात गुलाल आले. जाताना पायावर गुलाल गुलाल डोक्याला लावून हात तुझ्याकडे घे. कोरडा राहू नको. जळगाव पंचायत समितीचे उमेदवार पंजाबराव हंबीराव देसाई, सुपणे पंचायत समितीचे उमेदवार सौभाग्यवती जयश्री अमित पाटील आणि तांबे पंचायत समितीचे उमेदवार श्री दिनेश विठ्ठल कुंभार. या सर्व उमेदवारांना ह्याच्यात नाव नाही. सविता विजय पवार नावच नाही. हाय एक नाळे 100 पंचायत समिती विजय भाऊसाहेब पवार. कसं काय मध्ये राहिलं ती त्या मंडळीने आगाऊपणा केला कोणीतरी. हाय सॉरी म्हणजे शिकवेन चुकला नंतर वर खाली झालं जरा दुसरं काय नाही. समजून चालले त्याला चष्मा आहे आता. बरं माझा वाचायचा वेगळा आहे आणि हे बघायचा वेगळा आहे. तरी पण त्यातनं बरोबर वाचलं एक चूक झाली. आता पहिला नंबर काढ सगळ्याचं. ही आपली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांचा परिचय. या पार्टीचा प्रमुख म्हणून तुमचा सगळ्यांचा नेता म्हणून या ठिकाणी मी आज या ठिकाणी आपल्याला करून दिला. काय मोठं भाषण केलं पाहिजे आणि काही पुन्हा वेगळं आणखीन काही मतदारसंघामध्ये सांगितलं पाहिजे अशी काही परिस्थिती नाही. बऱ्यापैकी भागात मी जाऊन आले. उद्यापासून तर मला वाटतं प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघात 2-2, 3-3 गावांमध्ये उद्यापासून मी येणार आहे. आपण आज प्रचाराचा शुभारंभ करतोय आणि ठिकाण पण तेच आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर बघा, एवढा मोठा कार्यक्रम नव्हता घेतला पण छोट्या प्रमाणामध्ये इथंच येडोबाच्या दारात येडोबाला श्रीफळ वाढवून येडोबाला दर्शन घेऊन आणि असाच कौल राजू पुजारी असाच कौल पुजारीने लावला होता. आता जसं लावला देवाला गाराने घातलं तसंच गाराने 2024च्या विधानसभेला घातलं होतं. आणि आतापर्यंतच्या इतिहासात येडोबाच्या आशीर्वादानं, ज्योतिबाच्या आशीर्वादानं, नायकबाच्या आशीर्वादानं, गणरायाच्या आशीर्वादानं, मीनाबाईच्या आशीर्वादानं 35,000 मतांनी आपण या ठिकाणी निवडून आलो. हे उमेदवार नशिबान आहेत. तुमच्या बी नशिबाने येडोबाच्या दारातच नारळ फोडलाय. एक पुजारी आहेत, एक ठिकाण आहे, तसाच गाराने घातले. मी मेहनत खूप घेतली 2024ला. जसं तुम्ही मेहनत घ्यायला कुठं कमी पडू नका. येडोबाचा गुलाल 100% आपल्या पार्टीवर पडणार ह्याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका असायचं कारण नाही. आपण सगळ्यांनी, मी प्रत्येक वेळा सांगतो, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला लढायची. 2002 ते 2007 बरोबर ना, 5 वर्ष पंचायत समिती आपल्याकडे होती. त्या काळामध्ये एक शिस्तबद्ध काम त्या पंचायत समितीमध्ये करण्याचा आपल्या पार्टीने त्या ठिकाणी प्रयत्न केला. पंचायत समितीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा गावांमध्ये, वाड्यांमध्ये, खेड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये पोहोचवण्याचं काम त्या काळातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आपल्या सदस्यांनी केलं. मध्यंतरीच्या काळामध्ये स्थित्यंतर झाली, सत्ता बदल झाली, आपल्या ताब्यातलं पंचायत समिती काही कारणामुळे गेली आणि जे काही चित्र आपल्याला त्या पंचायत समितीमधलं बघायला मिळालं आणि सगळ्यांचं मत झालं की हे चित्र पंचायत समितीतलं बदललं पाहिजे. सामान्य माणसाचा आवाज त्या पंचायत समितीमध्ये ऐकून घेतला गेला पाहिजे. सर्वसामान्य ग्रामपंचायती असतील, गावं असतील, वाडे असतील, वस्ती असतील, त्यांच्या पायाभूत सुविधासाठी एक माध्यम म्हणून त्या पंचायत समितीतल्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. पण दुर्दैवानं अनुभव असा आला की ज्यांच्याकडे पंचायत समिती होती त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केवळ राजकारणासाठी, गटबाजीचं राजकारण करण्यासाठी आणि कुठंतरी आर्थिक गोष्टी डोळ्यासमोर ठेवून
अशा पद्धतीचं राजकारण त्यावेळी ज्यांच्या हातात आपल्यानंतर पंचायत समिती आली त्यांनी या ठिकाणी केली. मध्यंतरी प्रशासक राजवट होती ती कालावधी सोडा, पण आज सुदैवाने तालुक्याचा आमदार मी आहे. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं दुसऱ्यांदा जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. ज्या पक्षाचा आमदार, ज्या पक्षाचा पालकमंत्री, त्याच पक्षाची पंचायत समिती असली तर विकासाची कामं करायला सुद्धा या ठिकाणी सोपं जाणार आहे. आणि पंचायत समितीच्या माध्यमातून एक वेगळं काम, विकासाचं काम या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे. करण्यासारखं, सांगण्यासारखं खूप आहे. पायाभूत सुविधा या मतदारसंघामधल्या खऱ्या अर्थानं कधी झाल्या पूर्ण, तर त्याचे साक्षीदार तुम्ही आम्ही सगळे आहे. मला वाटतं रवी सोनवणे म्हणाले भाषणात की जाईल तिकडे तालुक्यामध्ये विकासाची कामं दिसत आहेत, जाईल तिकडे विकासाची कामं सुरू आहेत. मी नेहमी सांगतो 2004ला मी आमदार झालो, 5 वर्ष आमदार होतो, पुन्हा 14ला आमदार झालो, 19ला आमदार झालो, 24ला आमदार झालो आणि मंत्री झालो. 19ला आमदार होऊन मंत्री झालो, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो. ज्या ज्या पदावर मी काम केलं, जी सत्ता आपल्याकडे आली त्या पदाचा वापर सगळ्यात पहिल्यांदा विधानसभा मतदारसंघातल्या विकास कामांसाठी करण्याचा पहिला उद्देश या ठिकाणी मी ठेवला. मी नेहमी सांगतो किती मोठ्या पदावर काम करा तुम्ही, किती लहान पदावर काम करा, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचं काम करण्याची पद्धत त्याच्याकडे पाठीमागं वळून तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. साहेब पहिल्यांदा आमदार झाले, 99 मताने निवडून आले, 52 साली. 57ला साहेब मंत्री झाले. जवळपास 1977-78 पर्यंत साहेब मंत्री, नंतर सभापती, काही काळ सभापती, तोपर्यंत मंत्री साहेब होते. हा जो विकास मतदारसंघामध्ये झाला, जो पायाभूत सुविधा ज्याचा आपण उल्लेख करतो, त्या ज्या सुविधा निर्माण झाल्या पाटण तालुक्यामध्ये त्याचा पाया रचायचं काम या तालुक्याचे भाग्यविधाते आपलं दैवत स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी केलं. राज्याचं नेतृत्व साहेब करत होते, पण साहेबांचं लक्ष आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघापासून इंचवर सुद्धा कधी धरलं नाही. राज्याची योजना असू, केंद्राची योजना असू, पहिली माझ्या पाटण तालुक्याला आली पाहिजे. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करताना प्रत्येक योजनेचा लाभ स्वतःच्या तालुक्याला मिळाला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करणारा एक लोकनेता खऱ्या अर्थानं त्या तालुक्याचे नेतृत्व करून गेले. आणि त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं जो पाया तयार झाला, ढेबवडीचा घाट फोडायचं काम असू द्या, वाघापूरचा घाट फोडायचं काम असू द्या, जळवची खिंड फोडून पाटणला जोडण्याचं काम असू द्या, कोयनेला धरण बांधण्याचं काम असू द्या, मरळीच्या माळावर उभा केलेला साखर कारखाना असू द्या, कोयना काठावरती झालेल्या 20-22 उपसा सिंचन योजना असू द्या, किंवा अगदी पाटणला उभं केलेली कोयना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उभा केलेलं शिक्षण संस्थांचं जाळं असू द्या, या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे? आज आपण त्याच्या फांद्या झालेल्या तो विकास वाढलेला बघतोय, पण हा सगळा पाया स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी रचला. त्याला वाढवण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून इथून पुढच्या काळामध्ये करायचं. मी सांगितलं, मी आमदार असताना प्रयत्न केला, मंत्री असताना प्रयत्न केला, पालकमंत्री असताना प्रयत्न केला, आणि मी सुद्धा जसं साहेबांचं लोकनेते साहेबांचा दृष्टिकोन होता तसं राज्यातली केंद्रातली ज्या योजनांची अंमलबजावणी करायची त्याचा पहिला लाभ माझ्या तालुक्याला कसा मिळेल याचा प्रामाणिक प्रयत्न सत्ता माझ्याकडे असताना प्रत्येक वेळा या ठिकाणी मी केला. आणि म्हणूनच आज जे एवढं मोठं विकासाचं जाळं मतदारसंघामध्ये दिसतंय त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी हा जागरूक असावा लागतो, लोकप्रतिनिधी हा सतर्क असावा लागतो, आमदार मंत्री डोळे उघडे ठेवून काम करणारा असावा लागतो. नाही तर इकडे विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि इकडे डोळे मिळून डुलक्या काढायचं काम चाललंय. असा लोकप्रतिनिधी मी कोणाचं नाव घेतलेलं नाही, मी कोणाकडे सांगितलेलं नाही. मी तुम्हाला आपलं उदाहरण देतो, नाही तर लगेच उद्याच्याला सुरू व्हायचं हे असं बोलले मला काय आजकाल काय त्याला ते लय जपून बोलायला लागतं.
अर्थाचा अनर्थ लावतात आणि पत्रकार मित्र आहेतच आमचे की शंभूराजे म्हणले डोळे बंद करून विधानसभेत झोपले होतं कोण. त्यापेक्षा आपण आपलं चांगलं काम, मी तुम्हाला सांगतो, मी पालकमंत्री झालो, पहिलं राज्यमंत्री झालो, माऊली बोलले तसं मग थोडंसं 22 तारखेला एक भूमिका आम्ही घेतली. त्याचा उलगडून सगळा वृत्तांत इथं सांगण्याची गरज नाही. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि विश्वासानं त्यांनी राज्यमंत्री मी होतो, मला कॅबिनेट मंत्री केलं. मला कल्पना नसताना सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री केलं. मला कल्पना नसताना राज्यातला 1 नंबरचा जिल्हा स्वतःचा शिंदे साहेबांचा ठाणे जिल्हा, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, त्या ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री 2.5 वर्ष काम करण्याची संधी आदरणीय शिंदे साहेबांनी मला दिली. दुसऱ्यांदा मंत्री झालो 24ला. तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिलं, मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं. पुन्हा शिंदे साहेबांनी विश्वास माझ्यावर ठेवला, पुन्हा मला कॅबिनेट मंत्री केलं आणि पुन्हा त्या जिल्ह्याचं या ठिकाणी पालकमंत्री मला केलं. मला माहित नाही असं कुणी, पण जिल्ह्याचं 2 वेळा सलग पालकमंत्रीपद सातारा जिल्ह्याचं मिळणं हे तसं आजपर्यंत जिल्ह्यात घडले का नाही कुठं मला माहित नाही, पण सातारा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्यांदा ह्या एवढ्या मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे आदरणीय शिंदे साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळालं. या पालकमंत्री पदाचा सुद्धा उपयोग या मतदारसंघाच्या विकासासाठीच पहिल्यांदा आपण केला. आज या ठिकाणी येडोबाच्या ठिकाणी तुम्हाला काम चालू असणारं दिसतंय सदाभाऊ. आपण पर्यटनाचं केंद्र या ठिकाणी करतोय, बोटिंग सेंटर करतोय, या ठिकाणी प्लेग्राऊंड, लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन करतोय, छोटंसं कॅफेटेरिया करतोय. म्हणजे जसं मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला गेल्यानंतर सुविधा आहेत तशा सुविधा माऊली आपल्या येराडमध्ये आपण करतोय, आपल्या हेळवाकला या ठिकाणी आपण करतोय, पापरड्याला तुमच्या त्या ठिकाणी आपण करतोय. म्हणजे ज्या ठिकाणी आपण गेलो, मला एक्साईज खातं मागच्या वेळी मिळालं. मला म्हणजे दारूचं खातं आहे म्हणजे त्या दारूच्या खात्यातनं मतदारसंघाला काय मिळणार हे आमची समोरची म्हणायला लागले. म्हणले बिअर बारची संख्या वाढली मतदारसंघ, निवडणुकीनं माझ्यावर झाली की टीका. म्हणले बिअर बारची संख्या ह्यांच्याकडे खातं आलं आणि ह्यांनी म्हणले बिअर बारची संख्या वाढवली. ठीक आहे, खातं माझं त्याच्याशी संबंधित होतं, त्या खात्यामध्ये माझ्या पद्धतीने मी प्रामाणिकपणे काम केलं. मी ज्यावेळी त्या खात्यामध्ये आलो 21,000 कोटी रुपयाचं उत्पन्न होतं. ज्यावेळी मी विभाग म्हणजे निवडणुका लागल्या माझ्याकडनं विभाग मी सोडला. माझ्या 2.5 वर्षाच्या काळात 21,000 कोटीवरनं विभाग 24,500 कोटीवरती उत्पन्न वाढवण्याचं काम म्हणजे चोऱ्यात बंद करण्याचं काम माझ्या विभागातलं केलं. आणि त्या विभागामार्फत राज्यात एक्साईज खात्याची अकॅडमी कधीच नव्हती. अकॅडमी वाटोळची माणसं असतील इथं कोणी वरची पठारावली, आपण अकॅडमीचं काम वाटोळ्याला सरकारी जागेमध्ये राज्यातल्या कर्मचाऱ्याला का माझा उद्देश होता की माझ्या तालुक्यात व्हावं तर महाराष्ट्रातली माणसं तिथे येतील. महाराष्ट्रातले आमचे अधिकारी कर्मचारी 8-8, 15-15 दिवस ट्रेनिंगला येतील. तिथं हॉटेल व्यवसाय चालेल, तिथं आणखीन कुठली छोटी व्यवसाय चालतील. ते पठारावरच्या भागामध्ये आता खंडाळ्याला पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, आरारामानी तासगावला पोलीस इन्स्टिट्यूट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काढलं. तसं एक्साईज फॉरेस्ट इन्स्टिट्यूट पतंगराव कदम साहेबांनी काढलं सांगली जिल्ह्यामध्ये. तसं माझ्या त्यावेळच्या विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंगसाठी इन्स्टिट्यूट काढलं का, तर त्याचा उपयोग तालुक्यातल्या छोट्या मोठ्या उद्योगाला तिथं संधी मिळावी आपण हे उभं केलं. आज माझ्याकडे पर्यटन विभागाला तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, मी मगाशी उदाहरण दिलं. आता पानेरीला काल आम्ही गेलतो. पानेरीला या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पर्यटनाचं केंद्र केले. मला वाटतं वाल्मिकच्या ठिकाणी सुद्धा आपण पर्यटनाचं केंद्र या ठिकाणी मंजूर केले. अनेक ठिकाणी म्हणजे ज्या खात्यामध्ये मी गेलो त्या खात्यामधनं पहिल्यांदा आपल्या तालुक्याला काय आणता येते ते आणण्याचा प्रयत्न हा त्या पदावर मी काम करताना या ठिकाणी केला. मी एवढंच आपल्याला सांगेन, विश्वासानं आपण सगळ्यांनी मला 4थ्यांदा आमदार केलं. माझ्या परीनं आमदार म्हणून काम करताना मी कधीच कुठं कमी पडलो नाही. आपल्याला मला विश्वासानं सांगायचं, पालकमंत्री मी अभिमानानं आता सांगितलं दुसऱ्यांदा झालं. तुम्ही 4थ्यांदा व्हा, आम्हाला काय त्याचा फायदा. पण पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी महाराष्ट्रात कधी तुम्ही ऐकलं होतं की पालकमंत्र्याचं कार्यालय गावागावामध्ये आणून लोकांचे प्रश्न ऐकले. मी पहिल्यांदा 6 महिन्यापूर्वी सुरू केलं
पालकमंत्र्यांचे कार्यालयातले अधिकारी गावागावात गेले पाहिजे. 102 गावामध्ये पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीची टीम या ठिकाणी गेली. लोकांचे प्रश्न ऐकून घेतले, लोकांचे फॉर्म भरून घेतले, सरकारी अधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना केल्या. आणि मी आपल्याला दाव्याने सांगतो, एकूण आलेल्या अर्जांपैकी निवेदनांपैकी 70% अर्जांवर निवेदनावर पॉझिटिव्ह निर्णय, सकारात्मक निर्णय, 70% आलेली कामं पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी माध्यमातून पूर्ण करण्याचं काम या 6 महिन्यामध्ये आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी आपण केलं. का बरं याच्या अगोदर कधी कुणाला नाही सुचलं? तुम्ही पण मंत्री होता ना 5 वर्ष. बरे पालकमंत्री नव्हता मनीष, 5 वर्ष दादा मोठे मंत्री होतेच ना. आलं का कार्यालय त्यांचं कधी दारात लोकांच्या? तुमच्या आला सगळं दारात, पण गोरगरिबाच्या दारात गेलं का? गोरगरिबाच्या दारात आज पालकमंत्री कार्यालयाची टीम गावागावामध्ये मनीषी जाते. तुम्ही कधीतरी पाहिलं असं तुमच्या भागात आल्यानंतर किती सिस्टमॅटिक पद्धतीने रिजो करते का नाही काम. मी सांगण्यापेक्षा तुम्ही लोकांनी सांगितलं पाहिजे. ही नवीन आणि लोकांना मी दाव्यानं सांगतो, मी अजून त्याचं विश्लेषण केलेलं नाही, पण ज्या 70% लोकांचे प्रश्न सुटले ते जर पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीमध्ये पालकमंत्री कार्यालय आपल्या दारीमध्ये सुटले नसते, किमान 6-6 महिने तरी त्या लोकांना हेलपाटे मारायला लागले. 6-6 महिने किमान. आज आमदारकडे जा, उद्या तलाठी अण्णासाहेबांकडे जा, परवा ग्रामसेवक रावसाहेबांकडे जा, मग आणखीन कुठल्या बीडीओकडे जा, मग इथं झालेलं आहे मग सातारला जावा, मग आज अण्णासाहेब ऑफिसमध्ये नाही, मग आज अमुकच अधिकारी कार्यालयात नाही. पण लोकांच्या दारात जाऊन त्यांना हेलपाटे मारायचं सुनीत आहे. हेलपाटे मारायला बंद करायला लावलं आपण आणि लोकांच्या दारात जाऊन लोकांची कामं केली. असा आमदार तालुक्याला पाहिजे. आणि ते काम, आणि मी ह्याला बी सांगतो, त्यांना ज्यांना उभं केलंय त्याला असं काम करायचं. ह्यातले काय अनुभवी आहेत? तात्या एक, जुने आहेत, विजय एक आहे, बस दोघच, बाकी नाही कोण. पण सगळ्यांना माझ्या सूचना आहेत. मी भाषण सांगितलेलं ऐकलंय का? लोकांच्यासाठी काम करायचंय. पण मिळालं 8 दिवस सत्कार घ्या, नारळ घ्या, पाहुण्या रावण्याकडे घेऊन खाऊन या. पण एकदा काम सुरू केलं की लोकांनी मला म्हणलं पाहिजे, साहेब तुमच्याकडे बघून मतं दिली, पण ही माणसं तुमची कामाची आहेत. नेत्याचा भार हलका करायसाठी एवढं सगळं ऐकायचं आणि पुन्हा नव्याने सांगायला लागत, तात्या तुम्हा दोघांना सोडा, तुम्ही आहे, पण तुम्ही सुद्धा सगळ्यांनी बरोबर येऊन लोकांच्यासाठी आपण त्या पदावर आहे. पद आपल्याला महत्वाचं नाही, ह्या पदावर आपल्याला बसवणारं कोण आहे? की समोर बसलेली जनता आपल्याला ह्या पदावर बसवणारी आहे. हे आहे, तर तुम्हाला आम्हाला शोभा आहे. मी कितीही मोठ्या पदावर गेलो तर मी पहिल्यांदा सांगतो, मी इथं आहे तू माझ्या मतदारसंघातल्या देसाई गटाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यामुळे आहे. आज 4थी पिढी आमची आहे. यशराज दादाच्या रूपाने 4थी पिढी आहे. बाबूशेठ बरोबर का? मशीन घातलंय का? येतंय नाही काय? 4थी पिढी आहे आपली. लोकनेते साहेब झाले, आबासाहेब झाले, मी जाणून आता यशराज आहे. 4 पिढ्यांचं नातं घरातलं नातं असल्यासारखं कुटुंबाचं आपल्या घराघरातलं नातं निर्माण झालेलं आहे. मग हे कशामुळे आहे? लोकांच्यासाठी आमच्या परिवारानं, देसाई परिवारानं सुद्धा काहीतरी कष्ट सोसलेत ना, काम केले. म्हणजे मी असं म्हणत नाही आमची ती आम्ही काही फार मोठे उपकार केले, ते आमची जबाबदारी आहे, ते आमचं कर्तव्य आहे. या तालुक्याच्या सेवेसाठी एकदा लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी वाहून घेतलेला आहे. हा तालुका माझा आणि मी तालुक्याचा, हे लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचं वाक्य त्या काळामध्ये होतं. आज 4थ्या पिढीमध्ये ते जपण्याचं काम आणि त्याच्यावर त्या पायवाटेवर पुढे चालण्याचं काम आमचा सगळा देसाई परिवार या ठिकाणी करतोय. असं आपलं नातं आहे. या माध्यमातून तुम्ही आज 4थ्या पिढीला सुद्धा भरभरून आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी दिला. काल 35,000 मतांनी निवडून आलं म्हणजे काय? आज लोकांच्या मधला तो उत्स्फूर्त झालेला बदल आहे. एक काळ होता आपल्याला सलग पराभव पत्करावे लागले.
विधानसभेला पराभव, पंचायत समितीला पराभव, त्याला पराभव, साखर कारखाना सोडला तर सगळ्याला पराभव. पण देसाई गट खचला नाही. देसाई गटाचा कार्यकर्ता मी जे म्हणतो इकडचा तिकडे कधी विचलित झाला नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता माणसाला माणूस जोडत गेला, माणसाला माणूस मिळवत गेला. आज जी या ठिकाणी एवढी मोठी आपली पार्टी तालुक्यामध्ये झालेली आहे, ही लोकांच्यासाठी आपण राबलो, आडीनडीला त्यांच्या उपयोगी पडलो, अडचणीत त्यांच्या मदतीला धावून गेलो, त्यांच्या सुखादुःखाला उभं राहिलो. आज तालुक्यातल्या जनतेनं पारखलेलं आहे की 12 महिने 24 तास आपल्यासाठी काम करणारी पार्टी कुठली आहे. आणि निवडणुका आल्या की तेवढ्या पुरतं आपल्याकडे येणारी पार्टी आहे. बशीरबाई जसं म्हणतात ना, तुम्हाला काल मी उदाहरण दिलं डोल्यापुरतं फकीर. तुम्हाला माहिती आहे की आपण काल कुठं भाषणात सांगितलं तसं डोल्यापुरतं फकीर होणारी पार्टी कोणाची आहे हे पाटण तालुक्यातल्या लोकांनी, सर्वसामान्य मतदारांनी ओळखलेलं आहे. आपल्याला याच पद्धतीनं काम करायचं आहे, याच पद्धतीनं लोकांची सेवा करायची आहे, याच पद्धतीनं पाटण विधानसभा मतदारसंघाचा विकास या ठिकाणी करायचा आहे. मी जाता जाता एवढंच सांगेन, मगाशी म्हटलं तसं आमदार एका पार्टीचा, पालकमंत्री त्याच पार्टीचा आणि पंचायत समिती त्याच पक्षाची असली तर हे सगळी नाळ विकासाची जिल्ह्यापासून तालुक्यापासून गावापर्यंत राज्यामध्ये सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अगदी राज्यापासून जिल्ह्यातनं तालुक्यात, तालुक्यातनं गावात अशा पद्धतीनं थेट विकासाची गंगा ही आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आणायची असेल तर या पंचायत समितीमध्ये एक हाती सत्ता शिवसेनेची या ठिकाणी आपल्याला आणायची आहे. आणि ती आणण्यासाठी आम्ही नक्की सगळे कामाला लागलेलो आहोत. तसं आपण सगळ्यांनी या निवडणुकीचे 8च दिवसासाठी प्रचंड मेहनत घ्यावी. माझ्या एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. सगळ्या उमेदवारांनी ज्याला ज्याला मी थांबायला सांगितलं त्या प्रत्येक उमेदवारांनी माझ्या एका शब्दासाठी स्वतःचा अर्ज मागे घेतला, स्वतःची उमेदवारी मागे घेतली आणि साहेब तुमच्यासाठी आम्ही काम करू म्हणून सांगितलं. अशा माघार घेतलेल्या सगळ्या उमेदवारांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि जाहीर आपल्या समोर सांगतो, तुमच्या बरोबर ज्याला उमेदवारी आम्ही दिलेली आहे त्याला निवडून आल्यानंतर जेवढा मान सन्मान मिळेल त्यापेक्षा काकणभर ज्यादा मान सन्मान माझ्याकडनं, माझ्या शब्दाला मान देऊन मागं थांबलेल्या माझ्या सच्च्या कार्यकर्त्याला माझ्याकडनं दिला जाईल. ह्या एवढ्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी सांगतो. जे उमेदवार इथं आहेत त्यांना सुद्धा माझ्या सूचना आहेत. तुमच्यासाठी ज्यांनी माघार घेतलेली आहे त्या सगळ्यांच्या हातात हात घालून काम करा. त्यांना सगळ्यांना बरोबर घ्या, त्यांच्या समवेत काम करा. आपला गट एक आहे, पद एक असतं, इच्छुक 10 असतात. 9 जणांना थांबावं लागतं, एकाला कोणाला तरी उमेदवारी मिळते. पण 9 जण थांबले म्हणजे त्यांच्यात कुठं क्षमता कमी असं नाही, पण शेवटी नाईलाज म्हणून किंवा काही गोष्टींचा विचार करून आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळं झालं गेलं, गंगेला मिळालं. आज येडोबाच्या दारात नारळ फोडलाय, आता येडोबाच्या दारात हातात हात घालून एकत्रपणाने सगळ्यांनी कामाला लागूया आणि येडोबाला साकडं घालूया. येडोबाला 7 तारखेचा गुलाल घेऊन पहिलं तुझ्या दर्शनाला आम्ही सगळे इथं येऊ असा आशीर्वाद, बहुमताचा आशीर्वाद या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या शिवसेना पक्षाला द्या. एवढी विनंती देवाचरणी गारानं देवाचरणी घालतो. दादा तुम्ही म्हणताल सगळं पाटणचंच बोलला, कराड पंचायत समितीमध्ये सुद्धा आपला वाटा आहे. 1 जिल्हा परिषद सदस्य कराडमध्ये आणि 2 पंचायत समिती सदस्य कराडमध्ये आहेत. जसं माझं लक्ष आणि आमची सारवांची आमची तिकडे गट्टी झाली आहे कराड दक्षिणमध्ये, त्यामुळं ते सांगणार शेवटी मला की तुमच्याकडचा निधीतला वाटा सगळा तिकडे नेऊ नका, थोडासा इकडे द्या. त्यामुळं निधीच्या बाबतीत जसं माझं तालुका म्हणून लक्ष आहे तसं विधानसभा मतदारसंघ म्हणून आपल्या मतदार, आणखी तुम्ही बघितलंय मी भरपूर निधी दिलेला आहे. त्यामुळे इथून नाही पुन्हा उल्लेख नाही तर अहो भीतीलाही पत्रकारांची कराड दक्षिणचा उल्लेख नाही, सुपणे मंडळाचा उल्लेख नाही. प्रचाराची जशी आपल्या पार्टीची आहे त्या विधानसभेच्या शिस्तीप्रमाणे याही निवडणुकीमध्ये प्रचार करा. विजय निश्चित आपला आहे. सर्व आपल्या उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा देतो आणि एवढंच आपल्याला सांगतो की या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा पंचायत समिती पाटणवरती या ठिकाणी आपल्याला फडकवायचा आहे आणि ती जिद्द मनामध्ये बाळगून या ठिकाणी आपण बाहेर पडूया एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद,
जय महाराष्ट्र.